पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या यशवंत निवासस्थानी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सायंकाळी अंत्यदर्शन घेत डी.वाय. पाटील कुटुंबाचं सांत्वन केलं. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारणात अतुलनीय योगदान देणारे पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर आज दिवसभर कसबा बावड्यातील निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी अंत्यदर्शन घेतलं. सायंकाळी 5:30 वाजता मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेत डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह डी.वाय. पाटील कुटुंबियातील इतर सदस्यांची भेट घेत सांत्वन केलं. दिवसभर माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतलं. श्री दत्त देवस्थान मठाचे परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना इतकं मोठं साम्राज्य निर्माण करून सुद्धा साधं जीवन आणि अध्यात्माचं नातं नेहमीच दृढ ठेवल्याचं सांगितलं. दादा हे अत्यंत आध्यात्मिक असं व्यक्तिमत्व होतं. ते आपल्या इथे अनेक वेळा आलेले होते. खूप वेळ यायचे, खूप वेळ समजा थांबायचे. त्यांचा एवढा व्याप असूनसुद्धा शिक्षण क्षेत्रात किंवा अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं असं कर्तृत्व असतानासुद्धा ते अध्यात्मासाठी भरपूर वेळ असा द्यायचे. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाविषयी एक आदराची भावना विशेषत्वाने असतेच असते. आपला त्यांचा संबंध खूप वर्षाचा होता. खूप वर्षांपासून ते आपल्या इथे येत होते आणि खूप वेळ मात्र त्यांच्याशी असा वेळ जायचा, बोलण्यामध्ये वेळ जायचा. आध्यात्मिक विषयांमध्ये त्यांना अतिशय आवड होती आणि अशामुळं त्यांच्याविषयी एक आत्ता खेद वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी शिक्षण क्षेत्राला हा खूप मोठा धक्का असल्याची भावना व्यक्त केली. डी.वाय. पाटील दादांचं निधन हा महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्राला एक खूप मोठा धक्का आहे. मराठी मुलं आज जी देशात आणि विदेशात जगभरातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर बसलेली दिसत आहेत, त्याच्यामागे एक क्रांती आहे आणि त्या क्रांतीचे जे प्रणेते होते त्यामध्ये डी.वाय. दादांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल. कारण ज्या काळामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकलचं शिक्षण हे खूप दुरापास्त होतं, तेव्हा ते सामान्य माणसांच्या, बहुजनांच्या घरात पोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यामध्ये डी.वाय. दादा एक होते. एक अतिशय समृद्ध असं आयुष्य डी.वाय. दादा जगले. राजकारणात, समाजकारणात, सहकारात आणि शिक्षणात त्यांनी केलेल्या कामाचा ठसा अमिट असा आहे. दादांना मनापासून श्रद्धांजली. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांनी महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी केल्याचं सांगितलं. डी.वाय. पाटील साहेब यांनी खूप महाराष्ट्रासाठी केलं. भारताच्या काही देशांमध्ये राज्य केलं. ते 6 महिने लहान आहेत माझ्यापेक्षा. पण काय माता जशी असावी तशी अर्थात मला तर त्यांची सावली मिळाली आणि असे संपूर्ण देशाला सावली झालेली आहेत. अनेक योजना त्यांनी अंमलात आणलेली आहेत. ते क्रांती ह्याच्यामध्ये असं न कसं असं ते त्याच्यामध्ये झोकून देतात. मायेनं त्यांनी राजकारण केलं, मायेनं केलं. आज दिवसभर अंत्यदर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रासह प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि नागरिकांची गर्दी कायम होती.